छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत ठार माओवाद्याचा सर्वोच्च नेता बसवराजू ठार झाला। जर त्यानं आत्मसमर्पण केलं असतं तर तो जिवंत राहिला असता, असं आत्मसमर्पित माओवादी तारक्का म्हणाले। मात्र आता माओवादी संघटनेची सूत्र दुसऱ्या क्रमांकावर असलेला नेता भूपतीकडे येण्याची शक्यता आहे, असा दावा तारक्काने केला। तारक्का यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी। आपल्यासोबत तारक्का आहे, कारण तारक्काचं महत्त्व यासाठी आहे की तारक्का शीर्ष नेतृत्वाची पत्नी आहे। ती स्वतः संघटनेत सक्रिय होती। भूपती, गणपती, बसवराजू सारख्या अनेक कॅडरला ती भेटलेली आहे। त्यामुळे सध्याची संघटनेची अवस्था आणि अलीकडे झालेलं एन्काउंटर आणि भूपतीबद्दल आपण तारक्काशी बोलणार आहोत। नमस्कार। मराठी में जमेगा आपको? नहीं जमेगा। तारक्काला मराठी जमणार नाही, हिंदीमध्ये ती आपल्याशी संवाद साधणार आहे। विचारूया, आप कहाँ के हो और माओवादी संगठन में कब आए? हम माओवादी संगठन हमारे गांव किटापुर महाराष्ट्र का है। हाँ। किटापुर का गांव किटापुर है हमारे गांव। आप आए कब माओवादी संगठन में? आप पीपल्स वार ग्रुप में कब भर्ती हुए? 80 में। अच्छा, 1980 के टाइम पे। हाँ। तो कौन से नेता थे जिन्होंने आपको भर्ती किया? महादेव। सबसे बड़े माओवादी नेता की पत्नी हो, नंबर 2 है। आज बसवराजू के बाद उन्हीं के नेतृत्व में पार्टी चलेगी, ऐसा बोला जा रहा है। तो भूपति के साथ आपकी शादी होने का, भूपति और सोनू दादा के साथ शादी कैसे हुई आपकी? किसने प्रस्ताव दिया पहले? वो समय बोले तो वो पूछा हमको, प्रस्ताव दिया तो हम दोनों शादी करेंगे, तुमको मंजूर है क्या बोलते वो पूछा। अच्छा, तब आप कहाँ पर थी? भूपति से आपकी पहली मुलाकात कहाँ हुई? तो उधर आयरे में हो गया, और आयरे दल में। पिछले 4-5 दिन हो गए बसवराजू को एनकाउंटर में सुरक्षा बलों ने मार गिराया। क्या लग रहा है आपको, अगर वो सरेंडर करते तो आज जिंदा रहते? अभी तो सलेंडर करने तो वो जिंदा रहने का अवकाश है। अवकाश है। हाँ, मतलब उसका उद्देश्य हम सलेंडर नहीं करेंगे बोल के ना वो। अच्छा, उसका वो कैसे थे? बहुत कट्टर थे क्या पार्टी के बारे में? कट्टर, हाँ ऐसा राजनीति में वो बहुत अच्छा है वो। एकूण आपण तारक्काचं मत ऐकून घेतलेलं आहे। म्हणजे त्यांचे पती भूपती यांच्याबद्दलचं मत काय आहे, मोठ्या नेत्यांसोबत यांचा संवाद कसा होता, बसवराजूबद्दल यांचं मत ऐकलेलं आहे आणि आता परत काय घडू शकते त्याच्याबद्दल फारसं या बोलायला इच्छुक नाहीत, कारण एक त्यांच्या मनावर एक वेगळा प्रभाव सुद्धा आहे। पण तरी त्यांनी चांगल्या पद्धतीने हिंदीमध्ये, ज्या पद्धतीने त्यांना हिंदी बोलता येत नाही तरी त्यांनी हिंदीमध्ये आपल्याशी संवाद साधला, कारण त्या गोंडी आणि तेलुगू चांगल्या पद्धतीने बोलतात, तरी त्यांनी आपल्याशी हिंदीमध्ये संवाद साधला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट महेश नागुलवारसह महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली। तर अजून संधी गेलेली नाहीये। त्या माओवाद्यांना पुन्हा आत्मसमर्पण करण्याची संधी आहे। एकतर प्राण गमवावे लागतील किंवा आत्मसमर्पण, दोनच पर्याय। या